जयस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वयंपाकघरामध्ये कोणती भांडी योग्य आहे वापरायला ते मी तुम्हाला आज प्रूफ करून दाखवणार आहे. बघा इथे स्टील, ॲल्युमिनियम आणि लोखंड असे मी तुम्हाला सगळ्या प्रकारचे भांडे दाखवत आहे. ही ॲल्युमिनियमची कढई आहे. किती स्वच्छ घासलेली आहे तुम्ही बघू शकता. तर बघा मी आता तुम्हाला सिद्ध करून दाखवते की ते आपल्या शरीरासाठी किती घातक आहे. तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. आता इथे मी टिश्यू पेपर घेतला आहे. स्टीलची कढईमध्ये आता मी पेपर चांगला फिरवून घेत आहे. बघा कुठल्याही प्रकारचे डाग या पेपरवर आलेले नाहीत. आता मी तुम्हाला दाखवते ते लोखंडाची कढई दाखवते आणि कुकर दाखवते. बघा मी कुकरमध्ये पण पेपर फिरवत आहे. कुकर हा स्टीलचा आहे. बघा कुठल्याही प्रकारचे डाग वगैरे अजिबात दिसत नाही आहे. नंतर आता आपण लोखंडी कढई घेऊ. लोखंडी कढईमध्ये पण मी तुम्हाला पेपर फिरवून दाखवते. बघा कुठल्याही प्रकारचा तुम्हाला साईड इफेक्ट त्या पेपरवर दिसणार नाही, डाग दिसणार नाही. पावसाळ्यात मात्र थोडा गंज चढतो. आता बघा ॲल्युमिनियमची कढई दाखवते. किती स्वच्छ घासलेली आहे तुम्ही बघू शकता. आता मी तोच टिश्यू पेपर घेतलेला आहे आणि तुम्हाला मी यामध्ये कढईमध्ये फिरवून दाखवते. फार ताकदही लावत नाही आहे. अशी वरच्यावरच मी तुम्हाला पेपर फिरवून दाखवत आहे. आणि बघा पेपरमध्ये किती काळे असं धातूचे कण लागलेले आहेत आणि हेच स्वयंपाकातून आपल्या पोटात जात असतात. आता मी तुम्हाला दुसरी बाजू दाखवते. एकदा पुसून झालं, परत पुसून दाखवते. बघा परत पुसल्यावर सुद्धा तुम्हाला हे बघा किती किती काळे धातूचे ते कण असतील आणि ते आपल्या पोटात जात असतील. तर प्लीज माझ्या मैत्रिणींनो काळजी घ्या. आपली स्वतःची, आपल्या परिवाराची काळजी आपल्यालाच घ्यायची आहे. त्यामुळे त्यांना कॅन्सरसारखे आपल्याला आजार होऊ शकतात. म्हणून ॲल्युमिनियमच्या वस्तू शक्यतोवर वापरू नका, अशी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे. हे बघा तिसऱ्यांदा पुसलं तरीसुद्धा पेपर काळा होत आहे. तर आजपासूनच ॲल्युमिनियमच्या कढयांना बाय बाय करा. आता मी तुम्हाला दाखवते कुकर ॲल्युमिनियमचे तुम्ही घेऊ शकता. बघा आपण खूप असं पेपरला वाचत आहोत किंवा आपल्याला डॉक्टर्स सांगतात, आपण रील बघतोय, ते आपल्याला जीव तोडून सांगत आहे की ॲल्युमिनियमच्या धातूच्या वस्तू तुम्ही वापरू नका, ते आपल्या शरीरासाठी खूप घातक आहेत. तर आजपासूनच तुम्ही ॲल्युमिनियमच्या भांड्यांना बाय बाय करा. आणि मी तुम्हाला दाखवते ॲल्युमिनियमचा कुकर तुम्ही वापरू शकता, पण तो कुकर वापरताना सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामध्ये आपण जे डबे ठेवतो ते डबे आपण स्टीलचे वापरायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण ॲल्युमिनियमचा कुकर हा वापरू शकतो. त्यात डबे मात्र स्टीलचे वापरायचे. तर मैत्रिणींनो आजच संकल्प करा, मी आजपासून ॲल्युमिनियमची भांडी वापरणार नाही. मी माझी स्वतःची आणि माझ्या परिवाराची आरोग्याची काळजी घेणार आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि सोबत जे बेल आयकॉन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.